नमस्कार, मी प्राध्यापक अनिल महाजन, प्रभारी संचालक श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चाळीसगाव। आज आपल्या या महाविद्यालयात इनर व्हील क्लब ऑफ चाळीसगाव आणि श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजचा हा कार्यक्रम सादर करीत आहोत। या कार्यक्रमात मी श्री प्रवीण मानकर सर नाशिक यांना विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं। त्यानंतर मी विनंती करतो डॉक्टर मुकुंद करंदळकर, संचालक शल्यशोभा हॉस्पिटल चाळीसगाव, हे चाळीसगावातील उत्तम स्त्रीरोग तज्ञ आहेत। तरी मी सरांना विनंती करतो की सरांनी स्थान ग्रहण करावे। त्यानंतर मी विनंती करतो श्री ॲडव्होकेट जितेश पोद्दार सर चाळीसगाव यांनी पण स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर चाळीसगावातील एक उत्तम रंगकर्मी आहे असं मला खालीच समजलं, त्या नव्हतं माहिती, पण बराच यात केल्यानंतर स्मरण नव्हतं। त्यानंतर सरांशी करंबेळकर सरांच्या आता खाली चर्चा झाली। आम्ही जुन्या काळी आमचं महाविद्यालय आणि म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही एक चॉकलेट प्रेमाचं एक नाटक आम्ही सादर केलं होतं। त्या याच्यात 100% सरांचा सहभाग आणि मार्गदर्शन होतं। त्यानंतर मी विनंती करतो श्री विश्वास देशपांडे सर, माजी मुख्याध्यापक आणि उत्कृष्ट लेखक एबी हायस्कूल चाळीसगाव। तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं आणि पुढच्या याच्यासाठी मी अग्रवाल सर यांना मी विनंती करू इच्छितो। मंचावर उपस्थित सर्वजण मान्यवर आणि सोबतच भाविस्कर मॅडम की ज्या इनर क्लबच्या प्रेसिडेंट आहेत त्यांचे स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व मान्यवरांचं एक फुलाची पाकळी शिवणे आपण एक स्वागत करूया। तर सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे प्रभारी प्राचार्य आणि माधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत मानकर साहेब त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। तो शिकावा। उपस्थित चाळीसगाव पंचक्रोशीचे सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि इनर क्लबमध्ये सर्व आदरणीय सभासद या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत मानकर साहेब यांचं एक व्यक्तिपरिचय आपल्याला कळावा की ते व्यक्ती कसे आहेत, त्यांनी काय काय त्यांचं योगदान आहे, तर ते त्यांचा व्यक्तिपरिचय करून देण्यासाठी मी सौ करंबेळकर डॉक्टर मॅडम यांना विनंती करतो। नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित व्यासपीठावरील समस्त मान्यवर, चाळीसगाव क्लब मिल्क सिटीच्या पदाधिकारी, सदस्य आणि समस्त विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपण ज्या प्रमुख कार्यक्रमासाठी जमलो आहोत तो म्हणजे पब्लिक स्पीकिंग। हे व्याख्यान फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आमच्यासारख्या समाजात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा उपयुक्त आणि प्रेरणादायी असणार आहे। त्यामुळे सर्वांनी हे व्याख्यान अत्यंत मन लावून ऐकावे आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। आजच्या पब्लिक स्पीकिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील
प्रसिद्ध असे श्री प्रवीण मानकर सर हे आपल्याला उपस्थित आहेत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले मार्गदर्शक श्री प्रवीण मानकर सर यांचे मी आभार. आणि आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत त्याबद्दल आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आजची आपले वक्ते 67 वर्षीय तरुण तलबदार मुसाफिर श्री प्रवीण मानकर यांची ओळख करून देण्यासाठी मी इथे उभी आहे. कालपासून मानकर सर आमच्या घरी आहेत आणि आम्ही त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व विविध अंगाने अनुभवत आहोत. ते काय काय आहेत हे सांगणं खूप अवघड आहे. ते मुळात ते कॉस्ट अकाउंटंट आहेत. तर त्यांच्या पत्नी सौ उल्का वैदी शिक्षिका आहेत. माझ्या इंटरव्ह्यूच्या मैत्रिणींना मला सांगायला आवडेल की त्यांनीही सरांच्या बरोबर बऱ्याचदा प्रवास केले आहेत. तसेच एकट्याने पण त्यांनी खूप मोठे मोठे प्रवास केलेले आहेत. सभेत कसे बोलावे हा त्यांचा हातखंडा विषय आहे. टोस्टमास्टर या जागतिक संघटनेत या विषयाचे ते तज्ञ मार्गदर्शक आहेत. 75 देश फिरलेले आणि भारतात स्कूटरवरून एकट्याने फिरलेले बॅग पॅकर आहेत. 2017 साली त्यांनी आपला व्यवसायिक नोकरी सोडून देशभर स्कूटरवरून फिरायचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर या फिरस्तीत उत्तम फोटोग्राफ्स व्हिडिओ घेऊन त्यांनी उत्तम स्लाइड शो आणि गोष्टीवरल्या व्याख्यानं कालच नारायण शेठ बंकर वाचनालयाच्या सरस्वती व्याख्यानमालेत 40 गावावर रसिकांनी अनुभवलंच आहे. मुसाफिर म्हणून भटकताना अनवट प्रदेशाचा शोध घेणं, तेथील वास्तू वस्तू माणसं चालीरीती खाणं पिणं आणि संस्कृती याचा वेध घेणं आणि आपल्या ब्लॉग मधून त्या लोकांसमोर समर्थपणे मांडणे हा त्यांचा आवडता छंद आहे. जिथे कमी तिथे आम्ही असे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता सांगायची झाली तर त्यांनी पुणे विद्यापीठातून बीकॉम डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट आणि LHB या पदव्या मिळवल्या आहेत. शिवाय कॉस्ट अकाउंटन्सीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे डिप्लोमा कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये ते 60,000 विद्यार्थ्यांतून प्रथम क्रमांकाने यशस्वी झाले होते. USA मधून व्यवसायात समाजात कंपनीत बदल घडवून आणणारे प्रभावी नेतृत्व तयार करणाऱ्या विविध कार्यशाळेतून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या बाबतीत त्यांनी भारतात 18 वर्ष, पूर्व आफ्रिकेत 12 वर्ष तर आखाती देशात 7 वर्ष काम केलेलं आहे. आता सामाजिक स्तरावर बोलणे आणि प्रभावी नेतृत्व या बाबतीत प्रचार प्रसार आणि संवर्धन करणे हा त्यास त्यांनी घेतला आहे. आज आपल्या अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समोर तसेच इनर्व्ही क्लब ऑफ मिल सिटी चाळीसगावच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन आयोजित करताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. धन्यवाद. All protocols are observed. ही पब्लिक स्पीकिंग सुरू करताना म्हणायचं पहिलं वाक्य आहे. याचं कारण ऑलरेडी उशीर झालेल्या सभेला आणखीन उशीर केलेला आहे. त्यामुळे वक्त्याने आणखीन उशीर करू नये म्हणून म्हणायचं ऑल प्रोटोकॉल्स आर ऑब्झर्व. म्हणजे सगळ्यांचे मान इंटू ब्रॅकेट अपमान वगैरे वगैरे मी कव्हर करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मंडळी एक लक्षात घ्या, आजचं हे भाषण नाही, आजचं हे आपलं वर्कशॉप आहे असं समजा. आणि ज्यांनी साड्या नेसलेल्या आहेत त्यांनी आपणही लहान होऊन त्या मागच्या इथे जे बसलेले आहेत त्यांच्या वयामध्ये या आणि तोच प्रकार मुलांकरता आणि पुरुषांकरता. याचं कारण असं, हे मी सगळं कुठे शिकलो बोलायचं.
कारण मी जेव्हा कॉम्प्युटर मॅनेजमेंटच्या परीक्षेमध्ये पहिला आलो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा MS गोसावी हे महाराष्ट्राला परिचित असलेल्या नावांचं लेटर माझ्या घरी आलं. ते म्हणे तुझं खूप अभिनंदन, मला भेटायला घरी कॉलेजमध्ये ये. तर मी त्याच कॉलेजचा विद्यार्थी होतो. सरांना 4 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त 4 वेळा दुरून बघितलं असेल, इतकी ती सन्माननीय व्यक्ती होती. सरांच्या जवळ कसं जायचं, मी पहिलं वगैरे आलो, सर म्हणे तुम्हाला मी भेट. मी भेटलो, सर इथे बसले होते, मी त्यांच्या समोर बसलो होतो. मोठी केबिन होती एवढी, आणि आम्ही दोघंच होतो. ते म्हणे तुझं फार अभिनंदन बरं का. म्हटलं धन्यवाद सर. म्हणजे हे शब्द सुद्धा मी विचारले नाही, मी शांत बसून होतो. आता यांनी काय बोलायचं बाबा. तेवढे एक काम कर म्हणे प्रवीण, उद्यापासून तू मुलांना शिकवायला. म्हटलं सर मला काहीच अनुभव नाही किंवा बोलायचं कसं हेही माहीत नाही. त्याने काय फरक पडतो म्हणे. तुला तुझा विषय चांगला माहिती आहे, आणि ज्याला आपला विषय चांगला माहीत असतो त्या माणसाला बोलता येते. कारण त्याचं ज्ञान जे बाहेर पडत असतं ते इथून बाहेर पडतं, इथून बाहेर पडतं, प्रोसेस होऊन बाहेर पडतं. त्याला विस्डम आलेला असतो त्या ज्ञानाच्या प्रोसेसिंगमुळे. म्हणून तुझ्या वडिलांपासून शिकवायला. म्हटलं सर कोणत्या वर्गाला. म्हणे MBA पार्ट 2. आणि म्हटलं जे लोक आता ग्रॅज्युएट म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट होणार त्यांना कसं काय शिकव म्हणे. तू शिकव, त्यांनी काय नाही फरक पडेल, आपली मुलं चांगली आहेत. मी दुसऱ्या दिवशी MBA पार्ट 2च्या वर्गावर गेलो, आणि ज्या विषयात मी प्रोफेशनल मास्टर आहेत, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, या विषयात मी तो पेपर घ्यायला सुरुवात केला आणि लेक्चर सुरुवात केलं. आयुष्यातलं पहिलं लेक्चर दिलं कुठले, अजून तर सुरू व्हायचं होतं. 70 ते 80 मुलं बसली होती, त्यातली बरीचशी टार्गेट होती आणि खूप कमी चांगली होती. तर मी बोलायला सुरुवात केली, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन म्हणजे काय वगैरे वगैरे वगैरे. आणि पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये बॅक बेंचर्स जे असतात त्यांनी मला डिस्टर्ब करायला सुरुवात केली. मी लिटरली क्लास ताब्यात घेतला आणि त्यांना सांगितलं, एक तर ती 10 मुलं वर्गाच्या बाहेर जातील, नाही तर मी वर्गाच्या बाहेर जातो. वर्गामध्ये एक तणाव निर्माण झाला. जी थोडीफार चांगली मुलं होती त्यांनी त्याच्याकडे बघायला लागली. ती मुलं शांतपणे निघून गेली आणि मी उरलेलं लेक्चर कम्प्लीट केलं. आणि त्या दिवसापासून मी प्रस्थापित झालो. पुढची 18 ते 20 वर्ष मी नाशिकमधल्या सगळ्या कॉलेजमध्ये शिकवले आणि अनवट विषय शिकवले जे नॉर्मल प्रोफेसर लोक शिकवू शकत नाही. 8 ते 5:30 पर्यंत कंपनीमध्ये नोकरी करायची, 6:30ला कॉलेजमध्ये दाखल व्हायचं, लेक्चर द्यायचं, 8:30ला घरी जायचं, असा माझा परिक्रम असायचा दिनचर्या. आणि खूप शिकवलं की माणूस शिकत जातो. शिकताना तुम्हाला त्या विषयातले खाचखळगे कमी माहीत असतात. एकदा शिकवायला सुरुवात केली की कुणीतरी आपल्याकडनं ज्ञान ग्रहण करत आहे म्हणून आपण परफेक्शनचा आधार घ्यायला सुरुवात करतो आणि असं करत करत आपण आणखीन त्याच्यात खोलावर जातो. हा जसा प्रकार विषयाचा आहे तोच प्रकार पब्लिक स्पीकिंगचा सुद्धा आहे. 20 वर्ष नोकरी केल्यानंतर, 18 वर्ष भारतामध्ये नोकरी केल्यानंतर मला US ला जायचा चान्स होता, तो मी टाळला. मी आफ्रिकेत गेलो कामाकरता. आफ्रिकेत जवळजवळ 12 वर्ष घालवली. तिथेही मी 1-2 ठिकाणी प्रयत्न केले पब्लिक स्पीकिंग करायचे. पण मी सौदी अरेबियामध्ये साधारणतः 2010 मध्ये गेलो. नेतृत्व गुण अंगात होतेच, याच्याबद्दल शंका नाही. चांगलं बोलता येत आहे असं मला वाटत होतं आणि कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त वर होती, टॉप क्लास. म्हणजे मी म्हणजे एकदम बिंदास असंच. तर माझं तिथल्या महाराष्ट्र मंडळातलं काम पाहून एक महाराष्ट्र मंडळातल्या सदस्याने सांगितलं की मानकर तू टोस्ट मास्टर ही एक जी ऑर्गनायझेशन आहे ती जॉईन कर. किती पैसे भरायचे होते फी म्हणून?
$20 6 महिन्याच्या कोर्स करता. ते $20 वाचवण्यासाठी मी त्याला टोलवाटोलवी करत होतो पुढचे 6 महिने. हे मला काही गरज नाही, मला सगळं येतं. अशा सगळ्या भ्रमात असताना एक दिवस त्याने माझे $20 धरले आणि मला हाताने धरून त्या क्लबमध्ये नेलं. क्लब ही अशी संकल्पना आहे की आठवड्यातनं एकदा 20-25 लोकांनी एकत्र यायचं आणि ती सभा चालवायची. ती सभेला मी जायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 ते 5 मीटिंग मध्ये मला कळलं की मला बोलता येत नाही. इथे किती जणांना बोलता येतं? अरे तुम्ही माझ्यासारखेच बोलता येत. बोलणं हा जो शब्द आहे, या शब्दांमधून मला पहिल्यांदा मराठी भाषेमधली त्रुटी जाणवली आणि इंग्लिश भाषेचं महात्म्य किंवा रिचनेस जाणवलं. आपण ज्याला बोलतो किंवा बोलणं किंवा हे असं जो शब्द वापरतो त्याच्यामध्ये त्याच्याकरता इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, स्पीकिंग अँड टॉकिंग. ओके. आणि या दोन्ही शब्दामध्ये जोपर्यंत आपलं माहीत नसतं डीप अर्थ, तोपर्यंत आपण ते दोन्ही शब्द बोलतो याने उपयोगात आणतो. आय एम स्पीकिंग ॲज वेल एज आय एम टॉकिंग. But there is a very subtle difference between speaking and talking. 4-5 लोक एकत्र आल्यानंतर आपण जे गॉसिपिंग करतो ते टॉकिंग कॅटेगरीत जाते. टॉकिंगला वेळेचं बंधन नसतं. किती वेळ तुम्ही बोलत बसा, काही फरक पडत नाही. टॉकिंगला विषयाचं सुद्धा बंधन नसतं. कशावर काहीही कसंही बोला, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॉकिंग हे निरुद्देश असतं, काही उद्देशच नसतो. आता टॉकिंग मध्ये जे नाही 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 जे आहे ते सगळं स्पीकिंग मध्ये आहे. स्पीकिंग मध्ये आपण काय शब्द वापरला? पब्लिक स्पीकिंग. 4 चौघात बोलणं. आणि पब्लिक टॉकिंग नाही, पब्लिक स्पीकिंग. स्पीकिंग मध्ये एक लेआउट असतो. लेट कमर्स शुड नॉट बी अलाउड, क्लोज द चॅप्टर, डोअर. स्पीकिंग मध्ये एक फ्रेम असते, टाइम फ्रेम. आजची सभा ही 2 तासच चालणार, म्हणजे 2 तासच चालली पाहिजे. आजची सभा 11:15 वाजता सुरू होणार, म्हणजे 11:15लाच सुरू झाली पाहिजे. आजच्या सभेमध्ये जे कोणी वक्ते आहेत त्यांनी प्रिपरेशन करूनच डायसवर उभं राहायला पाहिजे. जे कोणी बोलतात त्यांची ही जबाबदारी आहे की आय एम कम्प्लिटली प्रिपेअर्ड अँड नाव आय एम टेकिंग दिस पोझिशन इन फ्रंट ऑफ दिस पोडियम, दिस स्टेज, दिस पोडियम, दिस टेबल. These are all properties on the stage, must be used. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्देश असायला पाहिजे की व्हॉट आय वॉन्ट टू कम्युनिकेट. आज मी जेव्हा तुमच्या समोर उभा आहे तेव्हा मला काय तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे माझ्या डोक्यात क्रिस्टल क्लिअर आहे. उदाहरणार्थ मी जी टोस्टमास्टर international.org ही जी वेबसाईट सांगितली, आय वॉन्टेड यू टू गो होम अँड चेक व्हॉट इज दिस इन्स्टिट्यूशन फॉर. आणि त्याच्यातला पहिला पॉइंट असा आहे की साधारणतः 103 वर्षापूर्वी स्मेडली नावाचा अमेरिकन माणूस आणि त्याचे 7-8 मित्र दारू प्यायला बसले होते. कोणाचं काहीतरी सेलिब्रेशन चालू होतं, 4-5 टेबलावर जमते आणि आपण तो चिअर्स करतो, राईट. बायकांना माहीत नसेल, पुरुषांना चांगलं माहिती असेल, विद्यार्थ्यांना लवकरच कळेल. ते ग्लास जेव्हा उचलले जातात तेव्हा चिअर्स फॉर द हेल्थ, वेल्थ
of XYZ. It is a kind of a celebration. आणि चिअर्स करताना आपल्या ग्रुपमध्ये कुणीतरी उठून उभं राहायला पाहिजे आणि एक्सप्लेन करायला पाहिजे किंवा त्या चिअर्सला उत्तर द्यायला पाहिजे की थँक्यू व्हेरी मच फॉर सेलिब्रेटिंग माय सक्सेस, थँक्यू व्हेरी मच फॉर सेलिब्रेटिंग माय रिटायरमेंट, दिस इज व्हॉट इज हॅपन, आय रिअली अप्रिशिएट युअर कंपनी, लेट अस से चिअर्स अँड हॅव बेस्ट पॉसिबल लाईफ. 7-8 वाक्य बोलायची असतात. पण 103 वर्षापूर्वी त्या स्पेडलीच्या लक्षात आलं की आपल्या बरोबरच्या लोकांना नीट इंग्लिशही बोलता येत नाही. फॉरगेट अबाउट इंग्लिश, नीट 4-5 वाक्यही उच्चारता येत नाही. त्या दिवशी त्याने एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव आहे टोस्ट मास्टर. आता तुम्ही म्हणाल दारूच्या याचा संस्थेचा काय संबंध? ह्या माणसाने विचार केला की आपल्या आजूबाजूच्या लोकांचे संवाद साधण्याच्या ज्या स्किल्स वाढल्या, पब्लिक स्पीकिंगच्या स्किल्स वाढल्या, तर समाजामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. बऱ्याच वेळा असं होतं इंटेलिजंट लोकांच्या डोक्यात खूप असतं पण ते त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सप्रेशन they individually cannot progress. आणि हाच प्रकार आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर होतो आहे. त्यांना बोलताच येत नाही किंवा त्यांना फक्त बोलता येतं. दे कॅन टॉक बट दे कॅनॉट स्पीक. आणि तसं होऊ नये म्हणून म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी एक 4-5 इंटरव्ह्यू देऊन फेल झालेला मुलगा माझ्याकडे आला आणि मी त्याला विचारलं. माझ्या असं लक्षात आलं की त्याला म्हणजे ही कॅनॉट एक्सप्रेस हिमसेल्फ. मला जर इंटरव्ह्यू करणाऱ्यांनी जर एखादा प्रश्न विचारला तर मला त्याला उत्तर तर द्यायला यायला पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात ते कंटेंट पाहिजे, ते कंटेंट प्रोसेस झाले पाहिजे विथ रिस्पेक्ट टू दॅट क्वेश्चन आणि मग आय शुड बी एबल टू डिलिव्हर इट. बरं, पब्लिक स्पीकिंग याचा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की जेव्हा 2 लोक बोलतात त्याला आपण डायलॉग म्हणतो आणि 2 लोकांच्या पलीकडे एक जरी माणूस ऍड झाला तरी त्याला आपण पब्लिक स्पीकिंग म्हणतो. मग 2च्या ठिकाणी 3रा झाला, 3चा 30 झाला, 30चा 300 झाला, 3000 झाला, एव्हरीथिंग इज पब्लिक स्पीकिंग. आणि त्याच्यावर तुमची मास्टरी पाहिजे असं त्या स्पेडलीला 100 वर्षापूर्वी जाणवलं. त्यांनी ही टोस्ट मास्टर ऑर्गनायझेशन नावाची ऑर्गनायझेशन सुरू केली आणि आज सगळ्या जगामध्ये 90,000 क्लब्स चालू आहेत. आणि माझ्या वयाच्या 52व्या वर्षी मी जेव्हा त्या सौदी अरेबियाच्या क्लबमध्ये पहिल्यांदा गेलो किंवा 7-8 क्लब मीटिंग अटेंड केल्यानंतर मला कळलं अरे मला तर बोलताच येत नाही. म्हणजे मी नुसतं स्पीकिंग करायच्या ऐवजी फक्त टॉकिंगच करत होतो. मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, स्वतःवर काम करायला सुरुवात केली. 4 वर्ष मी घासली अक्षरशः. हा शब्दप्रयोग अतिशय योग्य आहे, रस्टिक शब्द आहे, घासणं. दर आठवड्याला मी एक प्रोजेक्ट कंप्लीट करत गेलो आणि 4 वर्षाच्या शेवटी जवळजवळ 1,200 प्रोजेक्ट्स कंप्लीट केले लेक्चर देण्याचे. तेव्हा मला अमेरिकन इन्स्टिट्यूटनी सांगितलं की मिस्टर मास्टर यू आर नाव डिस्टिंग्विश्ड टोस्ट मास्टर. टोस्ट मास्टर याचा अर्थ त्यांनी त्या ऑर्गनायझेशनला, आता ॲपल नावाचा हे आहे मोबाईल आहे तर ॲपल म्हणजे सफरचंद फोन कार नाही, त्यांनी नाव दिलं. टोस्ट मास्टर म्हणजे ही संकल्पना जेव्हा टोस्टिंग करतोय आपण एकमेकांचे ग्लास एकमेकांवर आदळतो म्हणून टोस्ट मास्टर तिथपासून ती सुरुवात झालेली संस्था आहे. पण दिस पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इज डेडिकेटेड फॉर पब्लिक स्पीकिंग सिन्स लास्ट 110 years, 104 years or 5 years. तर हे सगळं इंटरेस्टिंग वाचल्यानंतर मी खूप काम केलं त्याच्यावर. आणि मी जेव्हा इंडियामध्ये येणार होतो तेव्हापासून मी ह्या कन्सेप्टवर काम करायला सुरुवात केली आणि हल्ली मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना मी कॅटेगरिकली सांगतो की प्रोफेसर लोकांनाही बोलवून घ्या, त्यांनी 4 शब्द ऐकले तर काही हरकत नाही आणि ते खूप उत्कृष्ट पब्लिक स्पीकर आहेत अशातला भाग नाही. तर त्या उद्देशाने मी आज इथे आलेलो आहे.
एक पर्टिक्युलर पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आज मी लेक्चर देणार नाही. एवढा भाग तुम्ही बघून काढा. आपण याच्यापुढे वर्कशॉपमध्ये हे कन्वर्ट करू. माझ्या एक लक्षात आलं, अनलेस अँड अंटिल आय पुट मायसेल्फ ऑन धिस पर्टिक्युलर टेबल अँड गेट एक्सपोज्ड टू पब्लिक स्पीकिंग आय कॅनॉट लर्न. Unless and until you go through that channel, you go through that process, you go through that rituals, त्या परंपरांमधनं तुम्ही जाल, तेव्हाच तुम्हाला पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय कळेल आणि तेव्हाच तुम्ही कदाचित आयुष्यात यशस्वी व्हाल. पण मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किंवा झाल्यावर पब्लिक स्पीकिंगने आपल्याला खूप मदत केलेली आहे. कारण मी जर स्पीकर नसतो, मी नुसता टॉकर असतो, काही उपयोग नाही. स्पीकरला उद्देश माहिती असतो. ओके, तर आपलं आजचे वर्कशॉप आहे ते बेसिकली वर्कशॉप आहे ही कार्य करण्याची जागा आहे. वर्क इज इक्वल टू कार्य. When mass is moving from one end to another, it is called work. ओके, सायन्समध्ये फिजिकल हे आहे, ही फिजिकल ॲज वेल एज इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला तुमची मदत हवी आहे. तुमची मदत तुम्हालाच मदत करेल, मला नाही. हे वर्कशॉप संपलं की मी घरी जाणार, माझ्या कामाला आहे. पण तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की मानकर जेव्हा आला होता तेव्हा त्यांनी 4 शब्द बोलताना अशा पद्धतीने बोललं तरच ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. आपल्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं आहे, संवाद साधायचा आहे. कोणाशी? दुसऱ्याशी. दुसरे किती आहेत? 2 पेक्षा जास्त आहेत. ओके, त्यांच्याकडे किती कान आहेत? 2 कान आहेत, 2 डोळे आहेत. बरोबर आहे. ते डोळ्यांनी तुम्ही जेव्हा बोलत असतात तेव्हा तुमच्याकडे बघत असतात, 2 डोळ्यांनी बघत असतात, 2 कानांनी ऐकत असतात. आणि तुम्ही जे बोलता ते त्यांच्या मनामध्ये जातं, झिरपतं, ते प्रोसेस करतात आणि मग ते रिॲक्ट करतात. बरोबर. आणि नेतृत्व करायचं असेल, संस्था 10 जणांची असेल, 1000 लोकांची असेल, 2 लाख लोकांची असेल, नेतृत्व जर करायचं असेल तर तुमचं स्पीकिंग इफेक्टिव्हच झालं पाहिजे. नथिंग इज लेस दॅन इफेक्टिव्ह. मग ती नेतृत्व तुमचं, लिडरशिप तुमचं कंपनीमध्ये असू शकेल, समाजामध्ये असू शकेल, कुटुंबामध्ये सुद्धा असू शकेल. कारण डे इन डे आउट तुम्ही कम्युनिकेट करत असता, कंटिन्युअसली तुम्ही बोलत असतात, सांगत असतात, फीडबॅक घेत असतात. कोणत्याही कम्युनिकेशन मधला फीडबॅक हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, जो बोलण्या इतकाच महत्वाचा आहे. फीडबॅक म्हणजे काय? तर बाबा रे, मी तुला एवढं सांगितलं, तुला काय वाटलं ते तुम्हाला सांग. फीडबॅक रिसीव करताना आपली ऐकण्याची क्षमता प्रचंड मोठी पाहिजे. समोरचा आपल्याला काय सांगतोय हे नीट ऐकून घ्या. रिॲक्ट होऊ नका, लगेच डिफेन्स मोडमध्ये जाऊ नका. तो काय सांगतो एक स्टेप पाठीमागे जा आणि विचार करा की त्याने काय नक्की सांगितलं, त्याला काय म्हणायचं होतं. बहुतेक त्याने फीडबॅक दिला तो बरोबर आहे, पण तो देण्याची पद्धत त्याची चुकीची असेल, ती पद्धत जास्त निगेटिव्ह असेल, त्यामुळे मी कदाचित डिस्करेज झालो असेल. हे सगळे आयटम बाजूला ठेवा आणि तो जो कपातला चहा आहे, जो गाळून आलेला आहे, ते सगळं गाळ फेकल्यानंतर जो अर्थ उरतो चहाचा, तो तुम्ही प्यायला सुरुवात करा आणि समजून घ्या की त्याला काय म्हणायचं होतं. त्याची तर इच्छा होती चहा तुम्हाला गोड करून पाजायची, पण कदाचित साखर जास्त झाली असेल, तर ती पण चेक करा की हा अवस्था स्तुती तर नव्हता करत ना. पण असू शकतं की त्याने चहा कमी प्रमाणात टाकला किंवा काहीतरी झालं आणि तो चहा काही टेस्टी नाही झाला, तरी तो ॲक्सेप्ट करा, गिळा, प्रोसेस करा आणि मग त्याच्यावर विचार करून फीडबॅक करा. आता आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करू आणि मला असा एखादा व्हॉलेंटियर पाहिजे आहे
सध्या हे माहीत चालू आहे ना, एक व्हॉलेंटियर असा पाहिजे. जगामध्ये आपल्या भोवती खूप माणसं असतात, आपण त्यांना ओळखतो आणि मग कधी कधी लक्षात येतं की मी त्यांना ओळखलंच नाही रे, 15 वर्ष माझ्या बरोबर येतो, माझ्या लक्षात नाही आलं. पण अशी एकमेव व्यक्ती असते की त्या व्यक्तीला आपण परफेक्ट ओळखतो. कोणती व्यक्ती? मैत्रीण. तुम्ही स्वतःला जितके माहीत असतात तेवढे कुणालाही माहीत नसतात. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला तुमची इंट्रोडक्शन करून द्यायला लागते आणि साधारणतः इंट्रोडक्शनला 2 मिनिटं पुरेशी होते. इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन 2 ते 2.25 मिनिटात संपते. नॉन इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन 10 मिनिटं चालते आणि मग आपल्याला कंटाळा येतो. साधारणतः पहिल्या 30 सेकंदामध्ये समोरच्या माणसाचं ऐकायचं की नाही ऐकायचं हे ठरलेलं असतं. तू काहीही बोल, आम्ही इथे आहोत फिजिकली पण आम्ही ऐकत नाही आहोत, असं बऱ्याच वेळा घडतं बऱ्याचशा चांगल्या स्पीकर्स बद्दल. त्यामुळे आपण आपल्या वर्कशॉपला सुरू करताना मला आता एकच व्हॉलेंटियर पाहिजे ज्याने स्वतःबद्दल 2 मिनिटं बोलायची आहे आणि ज्याच्याकडे कोणाकडे मोबाईल असेल त्याने ती 2 मिनिटं मॉनिटर करायची. तर कोणाला बोलायची इच्छा आहे 2 मिनिटं? सरांनी असं केलं, मला वाटलं असं सर मी विद्यार्थ्यांचा हक्क कशाला मी दुपाडू? नाही, असं कोणाला हक्क नाही. आज प्लीज समजू नका की याचा हक्क आणि त्याचा हक्क. इथे बोलण्याचा माझा हक्क आहे. नाव आय एम इन्व्हायटेड, लेट मी गो अँड टेस्ट माय सेल्फ. नेतृत्वाची पहिली पायरी हीच आहे, डेअर टू लीड. याचा हक्क डावलून जाईल, त्याला काय वाटेल, त्याला काय कशाकरता काय घेणं आपल्या जगाशी. स्वार्थी व्हा, स्वार्थी. बी सेल्फिश टू लर्न. तरच तुम्ही लिडरशिप देऊ शकाल. येत आहे पुढे? आतापर्यंत कोणी चालला येणं दिसत नाहीये, म्हणून मी यायचा प्रयत्न करू. वेलकम. तो पोडियम वापरायचा, प्रत्येकाने पोडियमवर वापरायचा. याचं कारण असं की पोडियमवर बोलायची माणसाला सवय झाली पाहिजे. हातात माईक धरून कसं बोलायचं, या पोडियमवर कसं बोलायचं याचे काही एटिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत. त्या ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपल्या मास्टर झाल्या पाहिजे की मी उभं राहिल्यानंतर हॅलो म्हणण्याची सुद्धा गरज नाही. नमस्कार मित्रांनो, इतका कॉन्फिडन्स झाला पाहिजे. माझा नमस्कार शेवटीपर्यंत झाला पाहिजे. हॅलो म्हणजे माईक टेस्टिंग कशाकरता पाहिजे माईक टेस्टिंग? वेळेचं कोण मॅनेज करणार आहे? व्हॉलेंटियर पाहिजे. 2 मिनिटं मोजायची आहे. मला तू ते नाही घेतलं तरी चालेल, तुला हा रेडीमेड व्हिडिओ येईल. तू माझा आहे का आधी? कोणी आहे? एक्झॅक्टली. याला व्हॉलेंटिअरिंग म्हणतात. मी जेव्हा व्हॉलेंटियर कोण येणार तर लोक इकडे तिकडे बघतात, अरे तू हो ना व्हॉलेंटियर बाळा. Public speaking goes with public leadership. Leadership comes only if you have followers. There are thousands and thousands followers are available. इकडे तिकडे बघणारे. People are looking at you for the purpose of leading their group. आपला किती छोटा ग्रुप आहे. तुमचं लक्षात आलं वर्कशॉप कसं सुरू झालंय ते? You have to reflect on yourself, where I am standing. मी काय एवढा घाबरलोय? अरे तुम्ही सगळे सिरियस झाले. मोकळं सोडा रे स्वतःला, मोकळं सोडा, बिंदास राहा, काही होणार नाही. त्याचा सिरियसनेस कमी करण्यासाठी मी इथे आलेली आहे. चालू करायचं. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी ते म्हणतात, केल्याने देशाटन. तर ती ओळ मला फार आवडली. रामदास स्वामी माझे अत्यंत लाडके आहेत आणि म्हणून मी देशाटनाला सुरुवात केली. मी बॅग पॅकर, उलटा मांतर आतापर्यंत फक्त 55 देश फिरलेली आहे आणि ऑलमोस्ट भारत सगळा पालथा टाकलेला आहे.
बघणं, तिथला अनुभव घेणं, तिथली संस्कृती आत्मसात करणं हे राहिलं असेल ते हळूहळू होईलच. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता माझ्याबद्दल, मी पेशाने शिक्षिका आहे. मला शिकवायला लहान मुलांना मोठ्यांनाही आवडतं. सर्वात महत्त्वाची माझी आवडती गोष्ट शुद्ध भाषा बोलणे आणि लिहिणे. आपण खूप ऐकतो, आत्ताही ऐकलं आहे, त्याच्यात किती अशुद्ध चुका होत्या ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर ते सुधारणं हे मला वाटतं माझी सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्यासाठी कुठलाही मोबदला न घेता मी माझा मोबाईल नंबर देऊ शकते, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं, मी त्याचं मार्गदर्शन करायला कायम सदैव तयार आहे. दुसरा माझा आवडता छंद, माणसाला प्रत्येकाला छंद असावा, त्याप्रमाणे माझा आवडता छंद आहे कविता करणे, साहित्यातलं लेखन करणे, लघुकथा लिहिणे आणि ब्लॉगिंग. जेवढा मी प्रवास करते ते सगळं मी दररोज न चुकता त्याचं ब्लॉगिंग करत असते आणि जेवढ्या माझं व्हॉट्सअप फ्रेंड सर्कल आहे त्यांना दररोज पाठवत असते, कुठल्याही फीडबॅकची अपेक्षा न करता. कारण मला फक्त माझा आनंद दुसऱ्यांना द्यायचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी कुठलाही फीडबॅक द्यावा असं वाटत नाहीये. आज केवळ कोणीही पुढे आलं नाही, आता सगळ्यांनी पुढे यावं म्हणून केवळ मी इथे येऊन बोलले. धन्यवाद. 2 मिनिट 15 सेकंद. व्हेरी गुड. आता आपलं फीडबॅक सेशन सुरू होईल. फीडबॅक म्हणजे काय? प्रतिसाद द्यायचा. टेक्निकली टोस्टमास्टर मध्ये प्रतिसाद जेव्हा आपण देतो त्याला एक प्रकारचं सँडविच फीडबॅक असं म्हणतात. त्या सँडविच फीडबॅक मध्ये 3 लेयर्स असतात. सगळ्यात पहिला जो लेयर असतो त्याच्यामध्ये व्यक्तीचं किंचित कौतुक करायचं, पटापट करायचं. मधला जो फीडबॅक असतो जिथे ते बटाट्याची लेयर असते तिथे सांगताना सांगायचं की तुझं भाषण तर उत्तम झालंच, पण तू या गोष्टींमध्ये जर आणखीन इम्प्रूव्हमेंट केली तर तुझं भाषण अतिशय उत्तम होईल. म्हणजे आधी वर नेऊन ठेवायचं, नंतर खाली आणायचं आणि परत वर न्यायचं. ठीक आहे, तू चांगली बोललीस, तू खूप उन्नती करशील, ऑल द बेस्ट फॉर यू. याला फीडबॅक देणं हा प्रकार असतो. याला असे फीडबॅक देणं असं महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपला फीडबॅक मिळाल्यानंतर माणूस डिप्रेशनमध्ये न जाता तो ॲप्रिसिएशन मिळाल्यामुळे तो पुढे एनकरेजमेंट घेऊन जाईल. माझ्याकडे बघितलं तुम्ही सगळ्यांनी? हो. हातांचा वापर करणं अत्यंत गरज आहे. कम्युनिकेशन करताना स्टॅटिस्टिकली असं प्रूव्ह झालेलं आहे की मी जी भाषा वापरतो आहे मराठी किंवा मी कोणतीही जी काही भाषा वापरत आहे ती संवाद साधताना तिचं काम फक्त 7 किंवा 8% आहे. आणि हे मी अनुभवलेलं आहे जपानमध्ये. जपानीज भाषा मला येत नाही तरी मी जपान बिंदास फिरत होतो. याचं कारण असं की मी जेव्हा बोलतो तेव्हा माझा चेहरा बोलत असतो आणि समोरचा माणूस माझ्याकडे बघत असतो त्या एक्सप्रेशनकडे. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तर इथे काहीतरी आल्या पडतील, आनंदात असेल तर असं करा वगैरे वगैरे वगैरे. सो यू शुड बी स्पीकिंग with the language which contribute only 8%, with the expression which contribute another 32%, totaling to 40%, आणि उरलेले 60% हे माझं सगळं शरीर बोलत असतं. When I uttered a word called depression, I pointed out like this. When I said encouragement, I said like this.
लुक ॲट द डिफरन्स. बसल्या बसल्या मी हाताचा उपयोग करून ग्राफ तयार केला, ग्राफिक. आणि लोकांना शब्दापेक्षा इमेजेस जास्त कळतात, जास्त फास्ट कळतात आणि इमेजेसला माणूस रिॲक्शन सुद्धा तेवढीच फास्ट देतो. बघितलं तिने, जास्त जास्त जास्त. बिकॉज आय वॉन्टेड टू इन्सिस्ट. महत्वाचे शब्द परत परत एकदा दोनदा उच्चारा, जेणेकरून यू आर एम्फसाइजिंग ऑन समथिंग विच द अदर पार्टी शुड नो. तर अशा प्रकारे ते 100% कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. साधारणतः 20% आपण ग्रेस पिरियड देतो. 2 मिनिट असेल तर तुम्ही तुमचं भाषण 1 मिनिट 80 सेकंद 40 सेकंदात संपवलं तरी चालेल, किंवा आणखीन 15-20 सेकंद संपवलं तरी चालेल. बट यू हॅव टू लिमिट. दिस टाइम लिमिट शुड बी ऑन युअर टॉप ऑफ द हेड, की मला संपवायचं आहे. आणि हे जेव्हा प्रेशर तुमच्या डोक्यात असतं तेव्हा यू चूज राईट वर्ड्स, यू कन्स्ट्रक्ट राईट सेंटेन्सेस, you utter them sequentially in a most effective manner. म्हणून बऱ्याच वेळा जे लोक बोलतात ते आधी त्यांचं भाषण लिहून काढतात. मी जे 125 ते 150 प्रोजेक्ट कंप्लीट केले ते मला 7 ते 8 मिनिटातच कंप्लीट करायचे होते. तुम्ही म्हणाल मानकर हे 7 ते 8 मिनिटं कुठून काढलं? अगेन स्टॅटिस्टिकली इट इज प्रूव्ड की एखादी गोष्ट तुम्ही 7 ते 8 मिनिटात सांगू शकत नसतात तर तुम्हाला 7-8 तास दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. माणूस एका मिनिटामध्ये 72 शब्द ते 80 शब्द बोलतो. अगेन काउंट इट, तुम्ही काढा. मी काय करायचो, माझं भाषण तयार करायचो 7 ते 8 मिनिटाचं. मग 80 मल्टिप्लाइड बाय हा रेशो मला माहिती होता. मग मी वर्डमध्ये टाकून घेऊ शकतो, कॅल्क्युलेट करायचो. ते कधी कधी त्या लिमिटच्या खूप बाहेर जायचे. मग मी वाक्य रिकन्स्ट्रक्ट करायचो, रिपिटेशन काढून टाकायचो, पॉजेसची लेंथ बदलायचो, किंवा एखादी गोष्ट हाताने दाखवता येत असेल तर त्याचं वाक्य असेल ते काढून टाका. असं करत करत मी साधारणतः किती 78 मल्टिप्लाइड बाय 7 8 56 600 शब्दांचं भाषण करायचो आणि ते डिलिव्हर करायचं. डिलिव्हर करायचं याचा अर्थ पाठ करायचं नाही. तुमच्या भाषणाचा इसेन्स तुम्हाला कळलाच पाहिजे की मला नेमकं काय सांगायचंय ते जर तुम्हाला माहित असेल तर ऐन वेळेला वाक्यांची रचना बदलली तरी चालेल, काही हरकत नाही. इसेन्स तोच गेला पाहिजे. जर मला तुम्हाला मोगरा हा वासाबद्दल सांगायचा असेल तर मी शब्दातनं तो मोगरा सांगताना तुमच्या मनामध्ये मोगऱ्याचा वास यायला पाहिजे, इतका तो इफेक्टिव्हनेस आहे. आता आपण यांचं भाषणाचं रसग्रहण करू. कुणाला मॅडमला फीडबॅक द्यायला आवडेल? फीडबॅक देण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं. सर कम्प्युटर सुरू करा तुमचा. कोणाला आवडेल फीडबॅक द्यायला? बोला सर. फीडबॅक तिथनच दिला तरी चालेल, याची गरज नाही. आणि हॉल छोटा आहे, फक्त उभं राहून फीडबॅक द्या. फीडबॅक सुरू म्हटल्यावर कम्प्युटर आणि हे मोबाईल सुरू झालं पाहिजे. सुरू. तुम्ही विषय दिला की आपल्याविषयी बोला. तर आपल्याविषयी बोलताना मॅडमांनी मी कोण आहे, मी कशी आहे, मी काय करते, या 3 मुद्द्यांपैकी अपेक्षित असतं बोलेल. पण मी कोण आहे हे सांगतं प्रत्येक जण, मी काय करते पण सांगतं. तर मी कसा आहे ते ओळख देताना बरेच जण टाळतात. तर मग ओळख कशी दिली पाहिजे स्वतःची, तर ती फक्त त्यांनी 2 मिनिटं आहेत म्हणून तेवढंच सांगितलं की त्यांना वेळ कमी पडला की त्यांना ते सांगायचं होतं. हे आता मी सांगू शकत नाही, परंतु या गोष्टी त्यात आल्या पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. 35 सेकंद. ओके. आणि आपण किती दिले होते? 1.5 मिनिट. 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद? 90 सेकंद.
हां. त्यामुळे यांचा फीडबॅक खऱ्या अर्थानं इनव्हॅलिड आहे वेन इट मेजर्ड ऑन द टाइम स्केल. टाइम इज अ रिसोर्स. या सभेने यांना बोलायला 90 सेकंद दिलेली आहेत आणि तुम्ही ते 35 सेकंदात आवडून घेतात. नॉट ॲक्सेप्टेबल. बरोबर ना? मला तुम्ही तो रिसोर्स वापरला नाही. मॅडमकडनं काय अपेक्षा होती हे थोडंसं इलॅबरेट करायला चान्स होता. ओके, पण तरीही त्यांनी तो फीडबॅक दिला म्हणून एकदा त्यांना. आता आपण पुढच्या स्टेजला जाऊ. पुढची स्टेज काय? तुमच्यापैकी कोणीतरी समोर येऊन स्वतःची ओळख करून द्यायची, नाहीतर ही सभा इथेच विसर्जित होईल. Because of non-participation of the participants. भारी आहे ना सगळे? जसं मी सांगितलं होतं, मी वर्गात तुम्ही वर्गात नसाल, तुम्ही वर्गात जातो. दोन पैकी एक. चला कमॉन तुम्ही सगळे कोणत्या याचे विद्यार्थी आहेत? BCS. तुम्हाला कधी ना कधी इंटरव्ह्यू तर द्यायलाच लागणार आहे. मी नॉर्मली जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा पहिलाच माझा प्रश्न असतो, स्वतःविषयी काहीतरी सांग, म्हणजे तुझी इंट्रोडक्शन करून दे. आणि त्या 1-1.5 मिनिटामध्ये माझा पुढचा प्रश्न डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर आन्सर आय डिसाईड. आणि मी नॉर्मली विचारतो तुझा आवडता सब्जेक्ट सांग. कोणी सांगतं माझा इतिहास आवडता आहे, कोणी सांगतं सेक्रेटरियल प्रॅक्टिस आवडती आहे, कोणी सांगतं इकॉनॉमिक्स आवडते, कोणी सांगतं लॉ आवडतं आहे. आणि मग त्यांनी मला कोणी सांगितलं की लॉ आहे माझा आवडतो, माझा पुढचा प्रश्न लॉ मधलाच असतो. ठीक आहे तू? व्हेरी गुड. पक्का आला असं समजू नका. तिला एका परत टाळ्या द्या. आणि हा एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्टेज अज्युम करता, ओके, स्टेजवर मी अथॉरिटी, बरोबर? Yes. You are the hand. Now she should be seeking the authority from me and taking the authority. तिने तुमच्याकडनं परमिशन मागितली पाहिजे, घ्यायला पाहिजे, नजरे घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या सरांना कळलं पाहिजे इट स्टार्ट्स फर्स्ट. धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी ओळखतच असतील, पण तरी मी माझी ओळख देते. मी चेतना राजा चौहान. मी आपल्या BCA वर्गातील तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. आणि माझा आवडता विषय बघितला तर मला वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आवडतात, जसं म्हणजे पुस्तक वाचन, त्यानंतर कुकिंग फील्ड आणि लहान मुलांना शिकवणं. तर आमच्या गावात म्हणजे जसं आपल्याकडे केंद्र म्हणून असतं, तर तिथे मी बालसंस्कार वर्ग चालवते. तर लहान मुलांना शिकवणं ही एक माझी जास्त आवड आहे. म्हणजे त्यांना शिकवताना एक अनुभव येतो की आपणही त्यांच्यासोबत लहान होऊन जातो. जसं की काही गोष्टी असतात, आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही, लहानपणी आपण लहान असताना ती गोष्ट करायला पाहिजे होती, पण काही कारणास्तव ती गोष्ट राहून जाते. मग त्यांच्यासोबत असताना आपल्याला ती गोष्ट त्यावेळी तिथे करायला भेटते आणि याचा एक आपल्याला फायदा मिळतो. त्यानंतर आपलं कसं बोलावं, काय कसं वागावं, हे त्यानंतर संस्कार दिले जातात. मग त्याच्यातून कधी कधी आपणही कुठेतरी चुकतोय ही भावना आपल्या मनात येते. आणि हीच भावना आली पाहिजे, कारण कसं आपण दैनंदिन जीवन जगताना आपण समोरच्याला सांगतो की तू चुकीचं बोलतोय, तू चुकीची वागते, पण आपणही कुठेतरी चुकतो हे आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. तर हे त्यांच्यासोबत वागत असताना मला ही एक गोष्ट लक्षात येते. त्यानंतर आपण संस्कार, मी तिथं वर्ग चालवते, तिथं संस्कार देत असताना लहान बरेच मुलं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. तर कधीतरी आपल्याही डोक्यात तो प्रश्न आला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण काय करतो की दैनंदिन जीवनात जगत असताना आपण चालतंय चालू द्या असं चालू ठेवतो, पण आपल्या डोक्यात हा प्रश्न येत की अरे हे कसं झालं असेल, हे काय झालं असेल. आपण काय करतो की एखादी गोष्ट आहे, समजा न्यूटनने शोध लावला होता की सफरचंद पडलं ते कसं पडलं, पण त्याने तो विचार केला. पण आपण विचार करतो का एखाद्या गोष्टीचा? नाही, आपण काय म्हणतो चालतंय चालू द्या जाऊ द्या. धन्यवाद. कधी पण
कुणी असं भाषण दिल्यानंतर मी नॉर्मली टायमरकडे बघत असतो आणि हे भाषण किती मिनिटात कंप्लीट केलं त्याचा एक आपण रिपोर्ट घेत असतो. तर किती मिनिटं झाले सर? 2 मिनिट 13 सेकंद. 2 मिनिट 13 सेकंद. आणि आता आपण विकास सरांसाठी टाळ्या देऊ. 1 मिनिट झाला की ते असं करतात, 2 मिनिटं झाले की ते असं करतात, 3 मिनिटं झाले की असं करतात. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे विकास सर तुमचे खूप धन्यवाद. आता वेळ आली फीडबॅक देण्याची. बळी सभागृहात वेळेचं काही कारण नाही. तुम्ही तिथेच बसून बोलणार आहात, फीडबॅक कधी द्या. कारण आपण लोकांवर टीका फार उत्तम करतो आणि ॲप्रिसिएशन करताना मागे सरकतो. याच्या नेमकं उलट व्हायला पाहिजे. मी एखाद्याच्या घरी बॅकपॅकिंग करत असताना मला चहा आवडला नाही तरी मी चहाचं कौतुक करतो. आलेल्या थाळीमध्ये जे येईल ते खातो, कौतुकाने खातो, समाधानाने खातो. कौतुक करणं हे आजकाल पाठीमागे पडत चाललेलं आहे. ते अंगठेन बदाम दाखवून काहीही साध्य होत नाही व्हॉट्सअपवर. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली असेल तर फोन करा. द नॅचरल कनेक्ट हॅज बीन ऑलमोस्ट डिस्कनेक्टेड. म्हणजे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा अंगठेन बदाम दाखवून पाठवून देतो. अरे तो बघतो की नाही बघा ना. वर्षातनं एकच दिवस चान्स मिळाला आहे त्याच्याशी संवाद साधायचा. त्याने कॉल किंवा तुम्हाला जे फोन येतात त्याने तुम्हाला किती समाधान मिळतं. तर आता आपण या ताईंना फीडबॅक देऊ. एक फीडबॅक घेऊ म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल लवकर. Now the ball is rolling. Remember one thing. We have to speed up that ball. We cannot afford to spend waiting time. 2 तास झाले मला सांगा म्हणजे आपण थांबवतोय. पुढे आहे फीडबॅक द्यायला तुमच्यापैकी कोणतरी द्या ना. तुम्ही सगळ्या महिला आहात. तुम्ही महिला म्हणून एकत्र काम करत आहात. तिचं भाषण ऐकलं, तिचं कौतुक करायला. मॅडम द्या फीडबॅक. सगळ्यात इम्पॉर्टंट फीडबॅक म्हणजे दुसऱ्याने काय करायचं हे आपण सांगायचं नाही. सरांनी सांगितलं म्हणून जोशी मॅडम उठल्या हे अत्यंत चुकीचं आहे. मला मनातून वाटतंय पण कुणीतरी पुश केल्याशिवाय देणार नाही. फीडबॅक शुड बी इम्प्रॉम्प्टू. टाचावर उभं राहून, इम्प्रॉम्प्टू हा शब्द आहे इंग्लिश मध्ये. टाचावर उभं राहून म्हणजे मला घाई झाली आहे फीडबॅक द्यायची. मी तू काय बोललीस ग. ती बोलली खरंच छान. म्हणजे तिने स्वतःबद्दल खूप छान माहिती दिली. व्हेरी गुड. थोडंसं 1-2 वाक्य रिपीटेशन्स होते आणि तिची मराठी भाषा अजून तिने शुद्ध करायला हवी एवढंच. मॅडम केलं म्हणजे ॲप्रिसिएशन केलं, रिकमेंड केलं, हे पण केलं आणि ते सँडविचला खाचा सगळ्यात मधलं पहिली आली ती बोलायला. नॉट इन्क्लुडेड इन द फीडबॅक. शेवटचा जो लेअर होता तो काय सगळ्यात फीडबॅक देताना 13 सेकंद. ठीक आहे. फर्स्ट क्लास. घाई नाही करायची मॅडम. तुम्हाला एवढं बोलायचं होतं ना. गेट कंपोज युअर सेल्फ. मला काय बोलायचंय, काय सांगायचंय. फीडबॅक देताना क्विकली दिला, 90 सेकंदाच्या 60 सेकंद दिला हरकत नाही, पण तो पूर्ण द्या. दुसरी गोष्ट, आता आपण इनफॉर्मल सेशन मध्ये आहोत, राईट? इट इज नॉट अ फॉर्मल सेशन. म्हणून मी जर फीडबॅक देणार आहे, मी जर टाईमच्या ठिकाणी उभं असतं तर मी कम्प्लीट 180 डिग्रीने अपोजिट गेलं असतं आणि त्या मुलीकडे बघून सांगितलं होतं काय बोलली तू वगैरे वगैरे वगैरे, तू हे करायला पाहिजे. यू मस्ट एस्टॅब्लिश द कनेक्ट बाय युझिंग युअर आय कॉन्टॅक्ट. तिने आय कॉन्टॅक्ट साधायचा प्रयत्न केला पण तिचा आय कॉन्टॅक्ट बायस्ड होता. इकडची बाजू तिने आय कॉन्टॅक्ट करता जास्त वापरली, तिकडची बाजू वापरलीच नाही. ते सभागृहात ऐकणे याची सुद्धा दखल घेतलेली नाही.
तर असं नको आहे. दुसरी गोष्ट, आपण थोडेसे नियम आता मोकळे करू, सोपे करू. ओके, मला जो दुसरा व्हॉलेंटियर आहे ना, तो हवा आहे आणि त्याला ह्या स्टेजवर कन्फाईन नाही करायचं आपल्याला त्या पोडियम मध्ये. ही शुड बी युझिंग द स्टेज कम्प्लिटली. आणि ते करताना तुम्हाला तुमच्या शरीराचा, हाताचा, चेहऱ्याचा वापर करता येतो आणि यू कॅन प्रेझेंट युअर सेल्फ. If I want to embrace you, all of you, I should do only this much. This shows that I am embracing you. मी तुम्हाला जवळ घेतोय, माझ्या कवेत घेतोय. 2 महिन्यापूर्वी मी हेमलकसाला गेलो होतो. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे तिथे बसल्या होत्या. आम्ही 8-10 जणांनी इथे खुर्च्या टाकल्या होत्या आणि प्रकाश आमटे हे त्या दोघे जण त्या ह्याच्यात आले. तर ते मला म्हणे, अरे तुम्ही एवढं लांब कशाला बसले, माझ्या जवळ या ना. ही लिटरली एम्ब्रेस्ड अस. त्यांनी आम्हाला कवेत घेतलं विदाउट हगिंग अस. 2-2 मीटरवर आम्ही बोलत होतो. त्यामुळे काय झाली, एक जवळीक निर्माण झाली. ही जवळीक निर्माण करण्याकरता स्टेजचा वापर कम्प्लीट झाला पाहिजे, हातांचा वापर व्हायला पाहिजे, एक्सप्रेशन व्हायला पाहिजे. काल ज्याने कोणी माझा अटेंड केला असेल, मी जवळजवळ 70% स्टेज वापरत होतो. याचं कारण, वेर आय एम स्टँडिंग हिअर, आय एम द अथॉरिटी हिअर. त्या मिनिटा करतात, त्या तासा करतात. ही अथॉरिटी एस्टॅब्लिश होण्याकरता तुम्हाला स्टेजची मुवमेंट मस्ट आहे. कोणत्याही पब्लिक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ऑर्गनाइज द स्टेज द वे यू वॉन्ट इट. कालही मी सरांना रिक्वेस्ट केली, खुर्च्या बाजूला ठेवा, बिकॉज खुर्च्या इज नथिंग बट रिजिडिटी. आय हॅव केप्ट इट अवे. मधलं एक टेबल होतं, त्याच्यावर मला बसायचं होतं म्हणून मी ती ठेवली होती. अख्खं स्टेज मी याच्याच करता वापरत होतो. बिकॉज व्हेन आय स्पीक, I speak with power, I speak with authority, I speak with knowledge. I would like to render the knowledge without having any hindrance. And when I get occupied or confined here, then many of the good part of the public speaking, I cannot use it. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आत्ताही मी स्टेज ऑर्गनाइज केलं होतं, टेबल पुढे गेला की मला एक जागा हवी होती. दिस इज माय स्पेस. हे जे आहे ना, हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा हे जे हा सगळा जो प्रकार आहे ना, हा नॉन क्वालिटेटिव्ह कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात करत असतो. ओके, तर आता आपण एखादा दुसरा व्हॉलेंटियर जर एखादा मला मिळाला तर मला खूप 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 आनंद होईल. कुणीही चालेल, ट्राय करा ना. एक लक्षात घ्या, ही जी जागा आहे ना, ही प्रयोगशाळा आहे. It is a human laboratory. It is a psychological laboratory where you can test yourself in front of your own people. इथे काही जर चुकलं तर तुम्ही बाहेर जाऊन सांगणार आहे का की तिचं हे असं चुकलं, तिचं असं चुकलं? नाही. मी उभी राहिली नाही याची बेसिकली मला कमीपणा वाटतोय, पण जो कोणी उभा राहिला त्याचं डेअरिंग मी अप्रिशिएट केलं, हे महत्वाचं आहे. कुणीतरी हात वर केला, याच स्वतःची ओळख करून देणं एवढाच आहे. यांना आपण 2.5 मिनिटं देऊ, म्हणजे साईडने 12 प्लस 150 सेकंद. तुम्ही ज्या विषय बोलला त्याचं मी तुम्हाला कौतुक करणार, चालेल ना? नाही, फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट यांनी केला. वक्ता काय सांगतोय, तुम्ही तुमची ओळख करून द्या. या वक्त्याचंच कौतुक करायचं. तर आपल्याला आपण टेस्ट करतो आहे तुमचं पब्लिक स्पीकिंग. तुम्हाला 2.5 मिनिटामध्ये तुम्ही कोण आहात हे लोकांना समजून सांगायचं आहे. तुम्ही अख्खं स्टेज वापरलं तरी चालेल किंवा कसं आहे. 2.5 मिनिटं. माझ्याकडे अथॉरिटी दिली की मी तुम्हाला? नाही दिली. आठवणार अथॉरिटी मी इथे बॉस आहे. मॅडम सुरू करा.
मी सुरेखा विक्रमराव चव्हाण. माझे मिस्टर डॉक्टर होते. आता 2 वर्षापूर्वी ते स्वर्गवास झाला त्यांचा. आणि माझ्या जीवनातली 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या, परंतु त्यातली एक गोष्ट म्हणजे 1990 साली मी आणि माझे मिस्टर आम्ही नवी मुंबईला गेलो होतो. तेथे आमच्यामध्ये म्हणजे मी, माझी जेठाणी, माझे जेठ, आम्ही जवळजवळ 4 तास चर्चा करत होतो. त्या चर्चेमध्ये कोणाविषयी ते विचारतात मला माहितीच नव्हतं. मग मी सांगत गेले, त्यांच्या बाजूने त्यांची बाजू घेत राहिली आणि त्यांना हो म्हणत राहिली. परंतु मी जेव्हा 40 आले तेव्हा मला कळलं की अरे हे तर आपल्या देशमुख परिवाराविषयी विचारलं आणि आपण हे काय सांगितलं हो करत. परंतु त्यांनी आधी खूप म्हणजे असं काय म्हणतात त्याला की विरुद्धच बोलले ते देशमुखांच्या बद्दल. तर ते मला 2 वर्षानंतर कळलं की बा हे आपल्याच घराण्याविषयी बोलताय देशमुखांना. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही खासदार होऊ शकता, तुम्ही आमच्याच घरी राहा. पण मला त्यांच्या घरी नव्हतं राहायचं. तर मला म्हणजे त्यांच्या ज्या बोलण्यावरून माझ्या शरीरावर जो परिणाम झाला, तर त्या परिणामामुळे मी त्यांना काय म्हटलं नाही, मी इथे नाही राहत, मी चालले माझ्या मिस्टरांना घेऊन 40 आणि त्यांचा उद्देश चांगलाही होता आणि चांगले बोलले ते. त्यानंतर जे आधी जे काय विचारलं त्यानंतर खूप चांगली बोलले ते म्हणाले की हो म्हणे तू खासदार होऊ शकशील. आणि म्हणजे काय ते माझं दुर्दैव विलास असू शकतं की मी त्या गोष्टी नंतर शेवटी आठवल्या. आणि जे आठवलं ते मला आवडणार नव्हतं. तर ते 2 जण वाढले, त्यांचं बंदी वाढलंय. आणि आता ही गोष्ट मला काय वाटते की ठीक आहे ते त्यांचा परिवार संपलाय, परंतु मला माझ्याविषयी चांगल्या गोष्टी म्हणजे मला जर खासदार व्हायचं असेल तर जसं जयाबद्दल हेमावाली यांना नियुक्त केलं तसं मला नियुक्त करावं अशी माझी खूप इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू, खूप अप्रिशिएट. कुणी फीडबॅक द्यायला तयार आहे? फीडबॅक हा इन द सेन्स त्यांच्याकडे जे काम दिलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आजमीच्या भाषणात ते काम करून केले की या विषयावर फीडबॅक द्यायचे. कुणी द्या मॅडम, चला. तर बोलले तरी चालेल. तिथनंच बोलायचं, फीडबॅक म्हणजे आता मॅडमांनी सांगितलं त्यांची म्हणजे मानसिकता जेवढी होती तेवढं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना जो घरचं हे होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. पण त्यात एक असं होतं, जिजाऊ म्हणजे जिजाऊच होती. जिजाऊने अगोदर राष्ट्रमाता घडल्या, त्या स्वतःला घडवलं, नंतर राष्ट्रमाता झाल्या. बरोबर. तर आपण ते ऐकून दुसऱ्या दिवशी विसरून जातो. तसं नव्हे ना, आपण नुसती फोटोची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. तसं नाही पाहिजे ना. आता मोबाईल हातात घेतला म्हणजे सगळं झालं ना. तर ते आपण आचरणात आणलं पाहिजे. एवढंच. थँक्यू. 47 सेकंड. व्हेरी इंटरेस्टिंग डायनॅमिझम इज टेकिंग प्लेस दिस स्टेज या दोन्ही बाबतीत. काही चांगलं बोलल्या, पण ते विषयाला धरून म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन करण्याच्या बाबतीत किती सक्षम होतं या विषयात या बाबतीत मला शंका आहे. पण ज्या चांगलं बोलल्या त्यांनी स्वतःच्या आयुष्यातली कथा सांगितली. जोपर्यंत तुम्ही स्वतःला टेबलवर मांडत नाही तोपर्यंत लोक इमोशनल होणार नाही. दे विल नॉट गेट इन्वॉल्ड इन युअर पर्सनॅलिटी. सो स्वतःची कथा सांगणं हे पब्लिक स्पीकिंग मध्ये
अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं, आपली ओळख करून देताना पाठीमागे काय घडलं याच्याकरता जास्तीत जास्त 20 ते 25% टाइम द्या. माझं स्वतःचं काय स्वप्न आहे ते जास्त महत्वाचं आहे ऐकणाऱ्यांसाठी. सो यू मस्ट शेअर युअर ड्रीम. जे ताईंनी थोड्याफार प्रमाणात केलं की माझं असं ड्रीम आहे की मला लोकसभेवर किंवा राज्यसभेवर नियुक्त व्हायला आवडेल. आपण कोणतंही ड्रीम बघू शकतो आणि त्या ड्रीम बघत असतात, याचा अर्थ त्यांची जी पाठीमागचा सपोर्ट सिस्टम आहे ही ती केलेली असेल. तुमचं खूप कौतुक, तुम्ही येऊन ताईंनी फीडबॅक दिला. जो फीडबॅक दिला त्यांनी आणखीन प्रश्न निर्माण केले. आपला फोकस काय होता की जो माणूस बोलला त्याला तू कसं बोलली हे सांगायचं. तर ते थोडंसं बाजूला पडलं. एक लक्षात घ्या, स्वतःचं इंट्रोडक्शन देण्यापेक्षा फीडबॅक देणं हे जास्त अवघड आहे. बिकॉज यू आर प्रोसेसिंग. हा माणूस काय बोलतोय, विषय इथे आहे, तो इथे चाललाय, ते सांगतोय आणि याला मी सगळं कसं सांगू. आता माझ्या हात दगडाखाली आहे, तिथे माझी मैत्रीण आहे, मग तिला काय वाटेल असं सगळं सांगतं. तसं व्हायला नको. तुम्ही अनबायस्ड व्हा. समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणूनच तुम्ही त्याला सूचना करता आहात. त्या सूचना ब्लाइंडली म्हणण्यापेक्षा फ्रँकली करा, जेणेकरून त्या सूचनेचा आधार घेऊन ताई पुढच्या वेळेस थोडंसं आणखीन चांगलं बोलते. ताई चुकीच्या बोलत नाही, पण जेव्हा त्यांची सेकंड वेळेस इंट्रोडक्शन करायची वेळ येईल तेव्हा आय एम व्हेरी शुअर शी विल बी मोर कंपोज अँड शी विल कन्क्लूड हर स्पीच in an effective manner. Closing is very important. Opening important आहे. 30 सेकंदामध्ये मी या माणसाचं पुढचं ऐकायचं की नाही आणि कान बंद करायचं की नाही हे ठरवतो. शेवटचे 20-25 सेकंदामध्ये हा माणूस माझ्या कायम स्मरणात राहील, कारण त्यांनी क्लोजिंग भन्नाट केली. हिचं ओपनिंग काय होतं माहिती, तिने श्लोकाने सुरुवात केली. माझं आजचं लेक्चर जे सुरू केलं त्यांनी विनोदाने सुरुवात केली, ती जर तुम्हाला आठवण असेल तर हे जे सगळं आहे ना हे त्याच्यात यायला पाहिजे. किंवा एखादं प्रोफाउंड स्टेटमेंट लिहायचं. अब्राहम लिंकन, आय हॅव अ ड्रीम, आय हॅव अ ड्रीम अँड आय हॅव अ ड्रीम, याने सुद्धा सुरुवात करा. I have a dream that you all people will become effective speaker after this session. भारी वाटते की ऐकायला? पण आमची काही तयारीच नाही ना तुम्हाला सहकार्य करायची. त्यांच्यासाठी कार्यक्रम उठतच नाही. हीच तर आपल्या याची ट्रॅजेडी आहे, आपल्या समाजाची. आपल्या विद्यार्थी दशेतली किंवा विद्यार्थी दशेमधनं आपण बाहेर पडल्यानंतर की ह्या व्हॉट्सअपमुळे, फेसबुकमुळे, सोशल मीडियामुळे किंवा पत्रकारितेमुळे कशामुळे म्हणा, वी आर नाव लॅगिंग बिहाइंड. आपल्यात उन्नतीच होत नाही, नवीन ज्ञान आपण घेतच नाही. आणि हा जो मूळ प्रश्न आहे, या प्रश्नाला कुठेतरी तुम्ही जेवढ्यांनी अटेंड केलं आहे ते तुमच्या डोक्यात हा प्रश्न जावा की मला तरी बोलता येते की नाही. तर या प्रश्नाचं आत्ताचं माझं उत्तर आहे की तुम्हाला बोलता येत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून मी म्हणतो की तुम्हाला कोणालाच बोलता येत नाही. 1-2 सन्मानाने अपवाद वगैरे, आणि ते सुद्धा फक्त महिला. हा जिथे सोडला तर सर्व बायकांनीच बोललेलं आहे. येस, मुलांना तर बिलकुल डेअरिंग नाही. दिस इज द अनदर ट्रॅजेडी ऑफ आवर कंटेम्पररी पोझिशन ऑफ आवर सोसायटी. की मुली पुढे चालल्या आहेत, मुलांची क्वांटिटी बघा ॲज कम्पेअर्ड टू मुली, निम्मीच मुलं आहेत अवेलेबल. काय म्हणजे ते कुठेतरी गुटखा खात असतील, सिगरेट पीत असतील, गॉसिप करत असतील, राजकारणावर बोलत असतील. आणि तुम्ही सगळ्यांनी स्वार्थी व्हायला पाहिजे. मला स्वार्थ डेली काहीतरी शिकलं पाहिजे त्याच्यात आहे. तर प्रोग्रामच्या समाप्तीला आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत. नेतृत्व करायचं असेल
तर चांगलं बोलणं अत्यंत गरजेचं आहे. बोलणं हा शब्द तुमच्या मनात आला की 2 पर्यायी शब्द इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, स्पीकिंग आणि टॉकिंग. दिवसभरात जेवढं टॉकिंग कमी करता येईल तेवढं करा. स्पीकिंग कसं करता येईल? माझ्या डोक्यात जे आहे ते प्रोसेस झालं आहे ते मला लोकांसमोर कसं मांडता येईल, हळूहळू ते मी कसं माझे स्किल्स इम्प्रूव्ह करू, हे सगळं तुम्ही लक्षात घ्या आणि मग त्याच्यानुसार पुढे तुमचा प्रवास सुरू करा. ही जी मी टोस्टमास्टर.इंटरनॅशनल जी संस्था सांगितली आहे तिचं कॉलेजने इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे की जे काही 20-25 लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी एकत्र यायचं. शनिवारी किंवा रविवारी किंवा जी वेळ सुटेबल असेल 2 तासाकरता एकत्र बसायचं आणि त्या जी संस्था आहे त्या संस्थेनुसार तुमचं कामकाज चालवायचं. ते कामकाज चालवल्यानंतर डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स एखाद्या 20-25 लोकांच्या ग्रुपमध्ये सुद्धा कशी बसवता येते ते एकदम क्लासिक उदाहरण आहे. कुणीतरी चेअरमन होतो, कुणीतरी सेक्रेटरी होतो, कुणीतरी ट्रेजरर होतो, त्या ग्रुपची जबाबदारी घेतो. मग जेव्हा क्लबची मीटिंग सुरू होते तेव्हा बरोबर गॅव्हल असतो. गॅव्हल माहिती आहे? तो गॅव्हल तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे का? JC, रोटरी वगैरे ही एक भन्नाट ऑर्गनायझेशन आहे की ही जी संस्थात्मक प्रक्रिया आहे, प्रोसेसेस आहेत त्या ते फार चांगलं करतात. पण माझ्या असंही लक्षात आलं आहे की निव्वळ रोटेरियनची फी भरून, निव्वळ JCची फी भरून तुम्हाला इफेक्टिव्ह स्पीकर होता येत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा, मी बऱ्याच वेळा JC मध्ये 2 जाऊन भाषणं दिली आहेत आणि मी त्यांना हेच सांगितले की तुम्ही आधी बोलायला शिकावं. तुम्हाला तुमचा ग्रुप न्यायचा असेल तर ते करायचा प्रयत्न करा. तर त्या ग्रुपचा हे करा आणि एखादा क्लब नाशिकमध्ये 40गावमध्ये स्थापन करा. हळूहळू ती मुवमेंट होऊ द्या. कर्तृत्व स्पर्धा वगैरे करता आल्या तर त्या बघा, काही पण करा, पण पब्लिक स्पीकिंग इज द की फॉर लाईफ. जर मला पब्लिक स्पीकिंग येत नसतं तर सरांनी मला इथे बोलवलं नसतं, मग तुमची आमची भेट झाली नसती, मग माझं आयुष्य वाया गेलं असतं, तुमचं ते गेलेलंच आहे. धन्यवाद. इंग्लिशमध्ये अॅनेक्डॉट नावाचा प्रकार आहे की सगळं घडल्यानंतर काहीतरी सांगायचं राहतं आणि ते माझी बायको आता सांगणार. परत एकदा सगळ्यांना नमस्कार. मी स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा 2च दिवसाचा कोर्स करायला गेले होते. जसं इथे आता सांगण्यात आलं की तुम्ही स्वतःची ओळख करून द्या, तसंच आम्ही सगळ्या मॅरिड बायका इथे होतो. प्रत्येक बोल ना तू, सगळ्यांची आपापसात कुजबूज सुरू होती. जे सगळा हा प्रोग्राम ऑर्गनाईज करत होते त्यांनी सांगितलं कोणीही कोणाला सांगायचं नाही. तुम्हाला जर का खरोखर वाटत असेल तर तुम्ही स्वतः उभे राहा आणि समोर या. त्या दिवसापासून ते माझ्या मनात इतकं बिंबलं, कुठेही जाऊ हे काही कोणी घेते का, रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेणार आहे का, माझा हात सगळ्यात पहिले वर. त्याच्यासाठी तुम्हाला मदत करायला हजारो जण पुढे येतात. मी आता उत्तराखंडला ट्रेकिंगला गेले होते तर तिथे सगळं हे कचरा एन्व्हायरमेंट साठीचं तुम्हाला कोणीतरी एक रिस्पॉन्सिबल पर्सन हवा होता तिथे. मी म्हटलं मी करते ते काम, तुम्हाला सांगते मी फार थोडं केलं, कारण ते 0 पॉईंटला चढून जाणं आणि उतरून येणं याच्यात मी दमलेली होते. पण माझ्या आजूबाजूच्या लोकांनी इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी माझ्यासाठी म्हणून जवळजवळ 5-6 किलो कचरा गोळा केला. श्रेय कोणाला मिळालं? कारण एवढ्यासाठी मी उठले आणि उभी राहिले. तर हे सगळं तुम्हा सगळ्या मागचे जे आहेत ना त्यांच्यासाठी बिनधास्त पुढे या. चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय, त्यातनं आपण शिकणार आहोत. धन्यवाद.
एक मला जे काही मनात आलं हे सगळं सुरू होतं तेव्हापासून की म्हणजे आता जितेशी जे आहे तर आमचं दोघांकडे एकमेका बघून तेच झालं त्याने नाट्यशास्त्रामध्ये आपण हेच तर शिकवत होतो है ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जेव्हा म्हणजे पूर्वी आता फार यायच्या आता रेल्वेनेच गेलेलो नाही मी त्यामुळे मला माहीत नाही पण शेंगदाण्याची पुडी विकायला यायची ठीक आहे. ती विकायला आली की लोक घ्यायचे नाही मनात असायचं आम्ही तरी एकाने घ्यायला पाहिजे मगच मी ते घेणार अशासारखं व्हायचं. हे तसंच होतं है ना. मनात आहे व्हायला पाहिजे मी पुढे जायला पाहिजे बोलायला पाहिजे हे करायला आणि मग पण मग दुसरं कोणीतरी जायचं बरं आणि तिथे गेल्यावर लोक काय म्हणतील आपल्याला हा पहिला प्रश्न. माझं चुकलं तर काय 2 मिनिटांची लवकर झालं उशिरा झालं अमकं झालं तमकं झालं मला ऑब्जेक्शनच खूप की काय होणार है ना. तर हे पहिल्यांदा काढलं पाहिजे आणि समोर आलं पाहिजे. सरांनी मला म्हटलं होतं की टोस्ट मास्टरचं खरंच इथे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आज मी सुद्धा नव्यानं काही गोष्टी शिकलो नाही असं नाही तर हे मान्य केलं पाहिजे. माझं वय माझी प्रतिष्ठा माझं याच्याशी काही केलेलं नाही मनानं मोकळं व्हायला पाहिजे. आणि दुसरं मला महत्त्वाचं वाटतं जे करतोय ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. बदल बोललं सांगितलं आणि हे नुसतं पब्लिक स्पीकिंग नाही. तुम्ही घरात बायकोबरोबर बोलताना कसं बोलतं हे सुद्धा याच्यामध्ये शिकणार होतं. मुलांबरोबर बोलणार कसं आहे मुलगा बापाबरोबर कसं बोलणार आहे आणि एकमेकाशी आपण जो संवाद साधतो तो साधताना आपण आजूबाजूला आनंद निर्माण करतोय का समाधान निर्माण करतोय का या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मगाशी जे नोट केलं की महिला वर्गच जास्त आहे पुरुषांना खरंच गरजच वाटत नाही कशाची. ते खरंच अवघड गोष्ट आहे. त्याच्या बाबतीतही आपण काहीतरी विचार केला पाहिजे की पुढे येणं म्हणजे आता आम्ही नाटकाच्या हे अनेक गोष्टी केल्या किंवा याच्याशी रिलेटेड वक्तृत्वाशी रिलेटेड रोटरीशी रिलेटेड प्रत्येक ठिकाणी किंवा सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम ती गरज फक्त बायकांची आहे पण चांगलं होणं आनंदी होणं समाधानी होणं किंवा काय होणं ती गरज पुरुषांची आहे असं जेव्हा वाटायला लागेल त्यांनाही त्यावेळेला हा बॅलन्स मला वाटतं जरापैकी सुधारेल आणि प्रत्येकालाच मनात हे वाटलं पाहिजे खरं पुरुष स्त्री असा भेद न करता आणि आपण मी चांगला होणार उगाच एक मनाशी आलं पाहिजे. मी जाणीवपूर्वक जगणार माझा आनंद म्हणजे आता एक जस्ट एकच उदाहरण सांगतो. एकदा एक असं ट्रिप गेलेली होती आणि तिथे तो जो गाईड आहे तो सगळ्यांशी बोलत होता. तर तो म्हणाला एक नवरा बायको होते सोबत म्हणजे कपल्सच होते तिथे. तर ते कपल्स म्हणजे त्या बाईला म्हणाला तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का असं म्हटल्यानंतर तो जो नवरा होता तो मी तिला खरंच आनंदी ठेवतो काय नाही म्हणावं सगळंच करतो तिच्यासाठी. ती बायको म्हणाली नाही नाही म्हटल्यावर धक्का बसला अरे असं का झालं. तर त्यावेळेला त्या गाईडला ती गाईड म्हणून काय झालं तुमचा वाढदिवस लक्षात ठेवत नाहीत का ते तुम्हाला कधी गिफ्ट विफ्ट आणून देतात नाही का काय करतात तुम्हाला फिरायला देत नाही का. त्याच्यावर ती म्हणाली मी आनंदी आणि समाधानी राहणं ही जबाबदारी माझी आजूबाजूच्या इतर लोकांचं त्याच्यावरती जबाबदारी राहत नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात ठरवलं की मी आनंदी राहील समाधानी राहील आणि जे जे तिथे तिथे आनंद घेता येईल तुम्ही आनंद घ्या. हा जो भाग आहे ना हा भाग याच्यातनं येईल असं मला वाटतं. आणि आता बघा इथे कॉलेजचे प्राध्यापक आहेत प्राध्यापक वर्ग आहे स्टुडंट्स आहात इनरविलचे लिडरशिप आहे इथे पुरुष मंडळी पण हे करणारी काहीतरी लिडरशिप घेणारी आहे. तर कुणीतरी लिडरशिप घ्यावी आणि टोस्ट मास्टरचं खरंच आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. फक्त मी ते करणार नाही आत्ताच सांगतो. आत्ताच असलेल्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत आणि मगापासून तीनदा त्यांनी सांगून झालं पुढा करून तिथं हॉस्पिटलमध्ये पेशंट बसले चला चला करतोय. तर त्यामुळे हा कुणीतरी लीड घ्या शेंगदाण्याची पुढी घेण्याची दुसऱ्या पुढी वाट बघू नका आणि आपण ह्याबद्दल करूया. मी अपेक्षा करते 24 तासात कोणीतरी एक सांगेल मला धन्यवाद.
आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे बघतोय तर जाता जाता ज्या मान्यवरांच्या मेहनतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे आजचा कार्यक्रम सफल झाला त्यांच्यासाठी आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणून बोलतो, थँक्स म्हणणं आवश्यक असतं. तर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे प्रवीण मानकर साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती मॅडम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्वांना एक योग्य असं मार्गदर्शन केलं. सरांच्या बोलण्यातून मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की एक वाक्य मनात लिहून घ्या की बी सेल्फिश फॉर युअर लर्निंग, दॅट इज व्हॉट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर फ्युचर. सो शिकण्यासाठी नक्कीच स्वार्थी होण्यामध्ये काही हरकत नाही. नंतर आजच्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आजच्या 2-3 दिवसापूर्वी फक्त ठरलेली नव्हती, परंतु डॉक्टर करंबेळकर सर यांच्या एक म्हणू शकतो की मेहनतीमुळे हे सगळं घडून आलं. तर सरांचं आणि मॅडमांचं देखील मी आमच्या संस्थेकडनं एक आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या चाळीसगावमध्ये इनोव्हेटिव्ह क्लब ऑफ म्युझिक सिटी यांच्याही पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे, तर त्यांचे स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपले जे विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक वर्ग, माझे सहकारी आणि चाळीसगावमधले जे प्रतिष्ठित व्यक्ती आपले इथं हजर झाले, जसं पोदार सर आहे, देशपांडे सर आहे, त्यांचेही मी एक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथं संपला असं घोषित करतो.